सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान अशी घोषणा देत राकेश किशोर या वकिलानं देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेनं बूट भिरकावण्याचा प्रयत्न केला। या घटनेमुळे स्वतः सरन्यायाधीशांनी विचलित न होता न्यायालयीन कामकाज सुरूच ठेवलं। पण देशाच्या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीचा हा अवमान देशवासियांना मात्र सहन झालेला नाही। राकेश किशोरच्या या माथेफिरूपणाचा देशभरातून निषेध होतोय। आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही इंडिया आघाडीच्या वतीनं निदर्शनं करत हा न्यायव्यवस्थेसह लोकशाही व्यवस्थेवरचा हल्ला असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या। भाजप सरकार सत्तेत आल्यापासून संविधानावर आघात करण्याचं काम सुरू असून यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील सहभागी असल्याचा आरोप करत इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आरएसएस विरोधातही घोषणा दिल्या। सरन्यायाधीश भूषण गवई लोकशाही व्यवस्थेचे पुरस्कर्ते शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन काम करतात। देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावर काम करत असतानाच सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेला भ्याड हल्ला निषेधार्ह असून देशात हुकुमशाही आणण्याचा भाजपचा प्रयत्न कदापिही सहन करणार नाही असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी दिलाय। आणि अशा एका मोठ्या व्यक्तींना ज्यांचा या कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या गावानं पहिला मोठा सन्मान केला, छत्रपती शाहू महाराजांचा आदर करून त्यांनी सर्किट बेंच स्थापन केलं, ते गवई साहेबांच्या पाठीशी फुले शाहू आंबेडकरांच्यावर प्रेम करणारी या देशातील कोट्यावधी जनता त्यांच्या बरोबर आहे। यासाठी आम्ही इंडिया आघाडीचे लोक एकत्र जमलेलो आहोत। पण एवढंच सांगतो की नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन केला पण नाही आहे, दोन्ही कामं करणारे तुम्हीच आहात, एक प्रकारे विडंबन करणारी संस्था ही तुमचीच आहे आणि त्याच्यावर मलमपट्टी लावणारे पण तुम्हीच आहात। हा सगळा व्यवहार बंद करा। आज जर बघितलं तर चांगल्या स्वतंत्र राज्य मागणाऱ्या लोकांना सुद्धा जोधपूरसारख्या जागेने अटक केलं जाते। भारताच्यामध्ये भारतीय जनता पक्ष हुकुमशाही आणून पाहतो आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार दडपण्याचा प्रयत्न करत आहे। हे आम्ही कदापि सहन करणार नाही। या निदर्शनांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, आम आदमी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आंबेडकर गट यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।